मुंबईत आणि राज्यात स्वाईन फ्लूचा चर्चा चाललेला आहे। हे स्वाईन फ्लू नव्हे तर इन्फ्लुएन्झा बोलावं हे बरोबर आहे, कारण की ह्यूमन टू ह्यूमन ट्रान्सफर आहे। हिव ताप ज्याला म्हणतात, सर्दी खोकला आणि ताप असेल तर तुम्ही स्वतःचे उपचार न करता डॉक्टरांकडे जा आणि त्याच्यात उपचार घ्या असं मी सांगीन। सर्दी खोकला ताप, घसा दुखणं, डोकं दुखणं, वीकनेस असणं आणि डायरियाही सकत असणं, ह्याचे लक्षणं जेव्हा दिसते तेव्हा घाबरू नका, पण ह्याच्यात उपचार करा, कारण की उपचार आहे। H1N1 इन्फ्लुएन्झासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकांनी अनेक उपचार केले आहेत, त्याची तयारीही आहेत। आपल्याकडे आयसोलेशन बेड्स आहेत। कस्तुरबा रुग्णालयात 28 बेडचा एक वॉर्ड आहे, 18 बेडची वॉर्डचीही तयारी आहे। तसेच सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि KM हॉस्पिटलमध्ये सुद्धा 4-4 बेड्स आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्सचीही आपण सगळीकडे 2-2 व्हेंटिलेटर्स स्पॅर ठेवलेले आहे। औषध जे आहे अँटीव्हायरल ड्रग दॅट इज टॅमीफ्लू, त्याचीही तयारी आपल्याकडे आहे। आणि ह्याच्यामध्ये तज्ञ असं म्हणणं आहे की घाबरू नका, भिवू नका आणि भय पसरवू नका, ह्याचा उपचार घ्या, व्यवस्थित घ्या आणि ह्याच्यासाठी इम्युनिटी वाढवण्याची प्रयत्न करा। मुंबईत आणि राज्यात स्वाईन फ्लूचा चर्चा चाललेला आहे। हा हिव ताप H1N1 इन्फ्लुएन्झा कसा पसरतो? हे संसर्गजन्य रोग आहे। हे ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे खोकतो किंवा छिंकतो तेव्हा हे ड्रॉपलेट्स जे आहे हवेमानातून लोकांना पसरू शकतो, म्हणून आपण रुमालचा वापर करावा आणि नेहमी आपण हात धुवून आपलं जेवायचे आणि बाकीचे काम करावं। इम्युनिटी वाढण्यासाठी तंदुरुस्तीची गरज आहे, त्याच्यामुळे स्वस्थ जीवन आणि आहार खा। तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे तुम्ही थांबू शकतात, गरज नसेल तर जाऊ नका। H1N1 जे म्हणतात त्याचे उपचार आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचे संपर्क करा। झोप हे मुख्य आहे आणि आहार पण मुख्य आहे। स्वाईन फ्लूपासून घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। जरी ही साथ असली तर त्यापासून आपण मुक्त राहू शकता। आपल्याला संक्रमण होणार नाही त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे। मुख्यतः म्हणजे स्वाईन फ्लूसाठी संक्रमण होणार नाही त्यापासून स्वतःला वाचवणं आणि आपल्याला झालं असेल तर दुसऱ्याला संक्रमण होणार नाही त्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे। आपण शेक हँड करू नका, हात मिळवण्याची जी पद्धत आहे ती कमी करा। विशेषतः जेव्हा आपण त्या काळात त्या देशात आहात, त्या जागेवर आहात जिथे ही साथ पसरलेली आहे। आपण तोंडावर, नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर वगैरे ठेवूनच आपण शिंकण्याचा किंवा खोकला करण्याचं काम केलं पाहिजे। आपण कुठेही कुठूनही बाहेरून आला की लगेच अगोदर आपण हात धुतले पाहिजे। जेवढा वारंवार आपण हात धुतले तेवढा विषाणूपासून आपण दूर राहाल, ही खूप महत्त्वाची जानकारी आपल्याला मी देतोय। स्वाईन फ्लूपासून घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे। जरी ही साथ असली तर त्यापासून आपण मुक्त राहू शकता। आपल्याला संक्रमण होणार नाही त्याची काळजी घेणं आपल्या हातात आहे। मुख्यतः म्हणजे आपण आपली इम्युनिटी, जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती व्यवस्थित ठेवली पाहिजे। आपलं खानपान चांगलं असलं पाहिजे, झोप व्यवस्थित आपण काढली पाहिजे 7 ते 8 तास। आणि खानपानामध्ये स्पेशली आपण फ्रूट्स, जे काही सीजनल फ्रूट्स आपल्याला उपलब्ध आहेत, संतरा आहेत, सफरचंद आहेत, अनार आहेत, डाळिंब ज्याला आम्ही म्हणतो, या पद्धतीचे फ्रूट्स खाल्ले पाहिजे। ड्राय फ्रूट्सचा वापर, बदाम आहे, अक्रोड आहे, काजू आहे, यांचा वापर थोडा या काळामध्ये आपण जास्त केलं की आपली इम्युनिटी चांगली राहील आणि आपल्याला संक्रमण होणार नाही। दुसरं,
म्हणजे शासकीय यंत्रणा पुरेशी उपलब्ध आहेत. मोठमोठे रुग्णालय, शासकीय रुग्णालय, BMCच्या खात्यात येणारी जेवढी रुग्णालय आहेत तेही सज्ज आहेत. आपल्याला कोणालाही संक्रमण झालं तर आपण त्या रुग्णालयाशी संपर्क करा. हॉटलाईन जी हेल्पलाईन उपलब्ध आहेत 24114000 या हेल्पलाईनवर आपण फोन करून जानकारी घेतली तर आपल्याला अजून मदत मिळू शकते. अर्थातच आपल्याला औषधं उपलब्ध आहेत, तज्ज्ञमंडळी उपलब्ध आहेत. संक्रमण न पसरण्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठी सुद्धा जानकारी पुरेशी उपलब्ध आहेत. स्वाईन फ्लूची लक्षणे जर आपल्याला आढळली तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाक आणि तोंड याला डिस्पोजेबल मास्क बांधून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याच्यासोबतच पाण्याचा भरपूर वापर, पाणी पिणे आणि भरपूर प्रमाणात पाणी पिणे, त्याच्यासोबतच पौष्टिक फळ आणि भाज्यांचे सेवन करणे, त्यासोबतच गर्दीचे जे ठिकाण आहे तिथे जाणं टाळणे हे महत्त्वाचे आहे. याचं कारण असं की जर जास्त गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो तर एकतर स्वाईन फ्लू आपल्याद्वारे संक्रमित होऊ शकतो किंवा स्वाईन फ्लू जर तिथे असेल तर तिथून आपल्याला त्याचं संक्रमण होऊ शकतो. यासोबतच हात आणि पाय आणि शरीर स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे, कारण हातामुळे सुद्धा स्वाईन फ्लूचा संक्रमण होऊ शकतो. स्वाईन फ्लू हा असाध्य असा व्याधी नाही आहे. जर वेळेवर त्याच्यासाठी चिकित्सा घेतली, डॉक्टरांचा परामर्श घेतला तर हा व्याधी टाळू पण शकतो आणि झाल्यानंतर बरं पण होऊ शकतो. याच्यासाठी आज बाजारात वॅक्सिनसुद्धा उपलब्ध आहे. त्या वॅक्सिनचा जर आपण उपयोग केला तर स्वाईन फ्लू टाळू शकतो आणि झाल्यानंतर व्यवस्थित औषधोपचार जर आपण केला तर स्वाईन फ्लू पूर्णपणे बरा होऊ शकतो.